महानगरपालिकेमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून प्रशासक राज होतं, पण जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होऊन लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत। असं असताना सुद्धा हे महानगरपालिकेचं प्रशासन आणि अतिक्रमण विभाग झोपा काढत असतो 2-2, 3-3 वर्ष। अतिक्रमण बसताना हप्ते घेण्याचं काम यांचे अधिकारी करतात आणि 3 वर्षात एकदाच मग पूर्ण शहराला अंगावर घेतात आणि गोरगरीब फेरीवाल्यांना याचा फटका बसतो। आज आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की जिल्हा प्रशासक म्हणून आपण मनपाला या सूचना द्या की नियमित अतिक्रमण काढण्याची कारवाई करा, पण फक्त फुटपाथवर बसलेले फेरीवाले भाजीवाले अडचण नाही आहेत, अरुंद रस्ते आहेत, पार्किंगला अपुरी जागा आहे आणि मोठमोठ्या संकुलामध्ये कॉम्प्लेक्समध्ये पार्किंग काढलेली नाही, मोठमोठ्या इमारतींनी पार्किंग काढली नाही, त्यांच्या गाड्या सगळ्या रोडवर येतात, रोडवर येलेल्या गाड्या उचलण्याची महापालिकेला टेंडर नाही, टोईंग करण्याची फॅसिलिटी नाही, मग लोकांमध्ये कशी शिस्त लागणार आहे? तुम्ही फक्त गोरगरिबांना फटके मारून आणि ऑटो स्टॉपवाल्यांना फटके मारून वाहतुकीची कोंडी सोडू शकत नाही। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की नगरसेवकांना, फेरीवाला समितीला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या, एरियानिहाय नियोजन करा, जिथे फेरीवाले आहेत त्यांना पर्यायी जागा द्या। जोपर्यंत तुम्ही हॉकर झोन करत नाही तोपर्यंत नो हॉकर झोनची अंमलबजावणी करता येत नाही। सत्तारबाई महापौर होते त्या काळामध्ये आम्ही शहरामध्ये गांधीनगरला, श्रीनगरला 3-4 ठिकाणी हॉकर झोन दिलेत, आता काय देऊ शकत नाहीत? गोरगरीब फेरीवाल्यांची नाही कर्तव्य नाही का? जे भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या हक्काच्या जागा होत्या, तरोडेकर मार्केट होतं मोंढ्याला, वजिराबादला तरोडेकर मार्केट होतं, महात्मा फुले मंडी होती ITIला, हे सगळे विकून खाल्ले यांनी खाजगीकरण आणि लोकांच्या भागीदारीमध्ये आणि त्यांच्या हक्काच्या जागा पूर्ण काळाबाजारी करून विकलेत। मग आता या लोकांनी कुठं झाला पाहिजे? यांच्यासाठी तुम्ही मार्केट आणि जागोजागी ओपन स्पेसेस जे सोडलेले आहेत तिथं तुम्ही भाजी मार्केट का काढत नाही? शहरभरामध्ये महानगरपालिकेची ड्युटी नाही आहे का? ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारचा कायदा आहे की महानगरपालिकेला फेरीवाल्यांचे नियोजन आधी करायचं आहे। असं असताना सुद्धा सगळे कायदे धाब्याला बसून हे मनमानी पद्धतीने गुंडगिरी करायला, JCB आणि बुलडोजर कल्चर आणायला हे नांदेड आहे, हे महाराष्ट्र आहे, इथं आम्ही खपून घेणार नाही, तिथं कायद्याचं राज्य चालणार आहे। कारण इथं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे बीज पेरले आहे, बंडखोरी आमच्या रक्तामध्ये आहे। त्यामुळे अन्याय जर कोणी करत असेल तर जनतेचा रोष ओढून घेण्याचं काम महापालिका प्रशासनाने करू नये, याचे परिणाम चांगले होणार नाहीत, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते।